आले नाही? कारण त्यांना तुमच्या या केसमध्ये जराही इंटरेस्ट नाहीये. हा, माय लॉर्ड, हे नोंद घेण्यासारखं आहे की सावी मुजुमदार आणि धैर्य मुजुमदार यांचा संसार अजिबात सुखाचा चाललेला नव्हता. त्यांच्यात जे काही सुरू होतं ते फक्त वाद आणि तणाव. त्यांचं नातं टॉक्सिक झालेलं होतं. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांशिवाय माझ्या आशिलांवर टोकाचे आरोप करतायत मिस्टर डोईफोडे. धैर्य मुजुमदार आज काही मेडिकल रिझनमुळे कोर्टामध्ये उपस्थित राहू शकले नाही, पण याच मुद्द्याचा वापर करून केसला एक वेगळंच वळण देऊन माझ्या आशिलांवर खोटे आरोप केले जात आहेत, त्यांना टार्गेट केले जात आहे, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. धैर्य मुजुमदार आज कोर्टामध्ये उपस्थित नाहीत म्हणजे त्यांचा आणि सावी मुजुमदार यांचा संसार सुखाचा नाही, हे काय स्टेटमेंट आहे? माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी जी साक्ष दिली, वादाचा उल्लेख केला, त्यावरून माझ्या आशिलांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी गडबड गोंधळ चालू आहे असा अंदाज आपण कसं काय बांधू शकतो? आणि मिलॉर्ड, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही केस सावी मुजुमदार आणि अंगद निमकर यांच्यामधली आहे. काही नाही जज साहेब, फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवणे आणि केसला विचित्र दिशा देणं हा एकमेव उद्देश आहे. एका स्त्रीच्या चारित्र्यावर सरेआम शिंतोडे उडवले जात आहेत, याचा इथं या गोष्टीशी काही संबंध नाहीये. संबंध नाही कसं म्हणताय विधाते? संबंध आहे, या सगळ्याचा संबंध आहे. सावी मुजुमदार यांनी हे जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे, माझे अशील अंगद निमकर यांना जी एक वाईट वागणूक दिलेली आहे, त्यांचं मूळ त्यांच्या वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्यात आहे. आणि हे सगळं सिद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या विधानाला सपोर्ट करणारे सगळे पुरावे मी कोर्टासमोर सादर करेन, म्हणून मी स्टेटमेंट करतोय. मग करा मिस्टर डोईफोडे आणि मिस्टर हरी, जे काही तुम्हाला स्टेटमेंट करायचे आहेत ते पुराव्यानिशी सादर करा. थँक्यू माय लॉर्ड, थँक्यू.